तर हाय सर्वांना, खूप दिवसांना व्हिडिओज आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये KTGचे म्हणजे हा एक व्हिडिओ नसणार आहे, 2-3 व्हिडिओ येतील ज्यामध्ये KTG आणि थर्मोडायनॅमिक्स PYQमधले काही वेगळे क्वेश्चन घेणार आहे मी. तर आजचा क्वेश्चन असा आहे, एक डायटॉमिक गॅस आहे ज्याचा CP आणि CV. डायटॉमिक गॅस याचा CP आणि CV आहे 29 आणि 22. आणि दुसरा एक गॅस आहे डायटॉमिकच आहे, त्याचं CP आणि CV आहे 30 आणि 21. तर मग त्यांना जर आयडियल गॅससारखं जर ट्रीट केलं तर दोन्हीमधली किती व्हायब्रेशन डिग्रीज असतील वगैरे ते विचारलेलं आहे. व्हायब्रेशनल डिग्रीज कोणात किती असतील. तर भरपूरदा आता 21, 29 वगैरे असं दिसलं की आपण मोस्ट ऑफ द जण जी मिस्टेक करतात ती म्हणजे 1+F/2 = CP × R असं वगैरे घेऊन F काढायला बघतात. त्याच्याहून म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडमहून किती व्हायब्रेशनल डिग्री आहे का नाही हे निघावं असं ट्राय करतात, पण ते मेथड चुकीची आहे या क्वेश्चनसाठी. पर्टिक्युलरली दुसऱ्या क्वेश्चनसाठी असेल इथं कारण दिलेले आहे. आता एमध्ये एमध्ये CP = काय 29 आणि CV आहे 22. तर इथं आपल्याला डायरेक्ट R वगैरे ठेवता येणार नाही. म्हणजे इथं आपण R ठेवतो ना, इथं R ठेवून Rला इकडे पाठवतो आणि मग F/2 वगैरे काढतो. तसं R डायरेक्ट ठेवायला जमत नाही. इथं CP - CV = R हे रिलेशन यूज करावं लागते. तर इथं R ची व्हॅल्यू 7 आली, जी की कधी येत नाही. म्हणजे आता फक्त ह्या क्वेश्चनसाठी आहे ते R 7. आणि मग ह्याच्यामध्ये 1+F/2 × 7 = 29 असं घेऊ शकतो. 1+F/2 = 29/7. F/2 = 22/7. F = 44/7 जे नियर अबाउट 6 येते. तर मध्ये 1 डिग्री ऑफ फ्रीडम आहे आणि बीमध्ये CP आणि CVच्या व्हॅल्यू दिल्या होत्या 30 आणि 21. तर CP - CV = R मध्ये R = काय येते आपलं 9 येईल. R = 9 आलं. 1+F नाहीतर F/2 × R = 21. R ची व्हॅल्यू 9. तर F = काय येते 42/9 म्हणजे जे नियर अबाउट 5 येते. तर B कडे एकही डिग्री ऑफ फ्रीडम नाही. तर हे होता पहिला क्वेश्चन.